निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी व्यासपीठावर असलेले आपल्या संस्थेचे चिटणीस भाषा दळवी, केवळदाजी, सत्कारमूर्ती सूर्यवंशी सर त्यांच्या सहभागी होते. अशोक बाबा, सचिन दादा, पत्रकार थोरात साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि जेवढं व्यासपीठ थोरामुळाचं आहे तेवढे माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे पाहुणे मंडळी, सगळे शिक्षक वृंद, शिक्षक कर्मचारी, बंधू आणि बहिणी, या ठिकाणी मी प्रथमतः आपल्या संस्थेला 110 वर्ष झाले आणि अशा या वाटचालीमध्ये आपल्या संस्थेचे असलेले 10,000 सभासद, 10,000 कर्मचारी आणि 2.5 लाख विद्यार्थ्यांच्या वतीने निर्भीकपणे त्यांची सेवा झाली आणि त्यानिमित्त हा सेवापूजा कार्यक्रम ठेवला आहे. त्यांचं मनापासून आपण टाळ्या केलेलं अभिनंदन करूया. ते मूळचे तसे खालपचे आहेत आणि जे काही त्यांची आपल्या संस्थेमध्ये सर्व्हिसला लागलेत ते त्यांची काही 35 वर्षाची जी काही सेवा झाली त्या सेवेमध्ये त्यांचे 27 वर्ष देवरगावला झाले. म्हणजे कुठल्याही संस्थेमध्ये आपण जेव्हा नोकरी करत असतो किंवा एका ठिकाणी एवढं वर्ष काम करायला जेव्हा मिळतं तर माझ्या मते ही चांगल्या वागणुकीची खरं म्हणजे पावती असते. नाही तर लोक लगेच तक्रारी करतात, यांची बदली करा, असं करा, तसं करा, काही शाळा नव्हतं. असं काही घडलं नाही. म्हणजे सरांचं जे काही काम होतं निश्चितपणे चांगलं होतं आणि सरांची जी काही त्यांची आर्थिक परिस्थिती सुरुवातीला सामान्य परिस्थिती होती, परंतु अशा